Hello students, how are you? I think you are very well one because you are staying at your home. Yesterday we have seen that our lessons the fun they had. I think I have sent you that very nice video that having so many pictures and a music and that times just I am delivering a story also. I am explaining the story also with the help of the pictures. I think you have seen that story, you have seen that video. कालच्या तासाला मी तुम्हाला एक छानसा व्हिडिओ पाठवला आहे त्याच्यामध्ये भरपूर काही पिक्चर्स आहेत पिक्चरच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला तो लेसन एक प्रकारे एक्सप्लेन केला आहे मोस्ट ऑफ द लेसन मी आधी लाईन वाईज तुम्हाला सगळा एक्सप्लेन केला होता पण कालच्या व्हिडिओमध्ये मी तो लेसन एका पिक्चरनुसार वेगवेगळे चित्र टाकून म्युझिक टाकून छान त्या पद्धतीने एक्सप्लेन मराठीमध्ये पण एक्सप्लेन केला आहे आधी सगळा इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केला आहे आणि नंतर मराठीमध्ये पण एक्सप्लेन केला आहे आय थिंक यू लाईक दॅट व्हिडिओ व्हेरी मच तुम्हाला नक्की तो आवडला असणारच आहे नाव टुडेज सेशन इज अबाउट अवर वर्कशॉप ऑफ द फन दे हॅड आता या टुडेज सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे जो वर्कशॉप आहे क्वेश्चन नंबर आपल्याला जस्ट वी विल सी सम क्वेश्चन्स या वर्कशॉपमधले काही प्रश्न आपण बघणार आहोत दॅट इज वी कॅन से दॅट इज रिलेटेड टू अवर ग्रामर आणि ग्रामरशी रिलेटेड ह्या गोष्टी आहे See the question number 5. You can see here, rewrite the following using complete word instead of contracted forms. Rewrite the following. You have to rewrite all the sentences that is given below. या ठिकाणी दिलेले जे काही सेंटेन्सेस आहे ते तुम्हाला पुन्हा लिहायचे पण कशा पद्धतीने लिहायचे जे काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आता आय थिंक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड फुल फॉर्म्स यू नो व्हेरी वेल 7th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म पाहिलेले आहे आता एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने कंप्लीट वर्ड्समध्ये लिहायचे म्हणजे फुल फॉर्ममध्ये करायचे ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स मोस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण कन्व्हर्सेशनमध्ये वापरतो ज्यावेळेस एकमेकांशी बोललं जातं तर एक कन्व्हर्सेशन करताना एकमेकांशी कम्युनिकेशन चालू असेल तर मोस्ट ऑफ ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज केले जातात आता हेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वॉट वी हॅव टू डू हिअर we have to just only write that contracted form into a कंप्लीट वर्ड्स हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा त्याला शॉर्ट फॉर्म पण म्हणूया आपण हे शॉर्ट फॉर्म आपल्याला कंप्लीट वर्ड्समध्ये पूर्ण करायचे फर्स्ट लेट्स सी वन बाय वन इज गिवन हिअर फर्स्ट वन ए व्हेन यू आर थ्रू बी अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर C. I wouldn't throw it away. D. She hadn't seen as many telebooks. You can see here your, its, wouldn't, hadn't are the contracted form. आता या सेंटेन्समध्ये असलेले जे काही your, its, wouldn't and hadn't are the contracted form आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आताच याच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे आपल्याला वी कॅन सी दॅट फुल फॉर्म किंवा कंप्लीट वर्डमध्ये कशा पद्धतीने करायचे बघा वेन युअर मीन्स दॅट यू आर थ्रू बी अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर सी आय वुडंट थ्रो इट अवे मीन्स आय वुड नॉट थ्रो इट अवे डी शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक She had not seen as many telebooks. See the next one. E. What's it about? What is it about? What is? Are you slowed it up? Are you means that I have slowed it up. Then G. I don't know. I don't is contracted form. What we have to just change? I do not know. Next H. It wasn't a regular teacher. Wasn't contracted form. Just change it to a complete words or a full form. It was not a regular teacher. This one is, we can say that all that is a contracted form that is change into full forms and you have to rewrite again म्हणजे हे पुन्हा तुम्हाला फुल फॉर्म करून त्या ठिकाणी टाकायचे आणि पुन्हा लिहून काढायचे this next one you can see here question number 6 underline the verbs and choose the correct
ऑप्शन. आता या ठिकाणी यू हॅव टू अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द ब्रॅकेट्समध्ये काही ऑप्शन्स दिलेले मीन्स मोस्ट ऑफ द इज गिवन इयर अ टेन्स. यू हॅव टू नो अबाउट अ टेन्स. आणि आपले टेन्स मोस्ट ऑफ द सगळे फॉर्म्युलाज, टेन्सचे टाईप्स, ते चेंजेस, सगळं मोस्ट ऑफ सगळं आपण घेतलेलं आहे. आपल्या मागच्या इयरला सगळं झालेलं आहे. आय थिंक यू आर व्हेरी वेल नो अबाउट द टेन्सेस. See the first one. Margie even wrote about it. Margie even wrote about it. You can see here. It's given for first. What we have to do here? Underline the verbs. Which one is given here? Wrote is a verb. Wrote. Lihle. Lihle. Margie even wrote about it. Wrote is a verb. But this wrote is given here as a V2. Means that V1 is a write, wrote, V2 and written is a past participle. प्रेझेंट टेन्स आता नेक्स्ट वनमध्ये दिलेलं या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये इज इट प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स. मग हे प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे? दिस वन इज वी कॅन से दॅट दिस वन इज अ पास्ट टेन्स. ऑब्वियसली मार्ची इवन रोट अबाउट इट. वी कॅन से दॅट दिस वन इज सिम्पल पास्ट टेन्स. ऑब्वियसली हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. सी द नेक्स्ट वन. टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. Found again is given here as a V2. Is that find, found and again found. This one is a V1, V2 and a V3, or a V3 we can say that is a past participle. You can again just only select or choose a correct option from the bracket. Present tense or past tense. Obviously this one is again a past tense. This one is a simple past tense. My father knows as much as my teacher. My father knows is given a verb. That verb's having a yes, and we already know that that is any verbs and that having a yes, we can say that this one is a simple present tense. कोणत्याही वर्बमध्ये माय टीचर, जे काही माझे शिक्षक आहे त्यांच्यासाठी वापरेल नोज आणि वर्बला येस आला आहे. ऑब्व्हियसली दिस वन इज अ प्रेझेंट टेन्स. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस ही शी इट याचा वापर केलेला असतो आणि त्यावेळेस वर्बला येस, त्या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जे काही त्याच्या ही शी इट हे थर्ड पर्सन प्रोनाऊनच्या पुढे एखादे वर्ब्स आले तर त्याला येस किंवा येस लागला तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच वापरला जातो. दिस वन वी कॅन से दॅट दिस वन इज अ प्रेझेंट टेन्स. See the next one is a singular or a plural. Singular ekvachan, plural anekvachan. Margie was scornful. Margie just only given here a one. That's why is uses here was. This verb is a singular. Then this is the old kind of school. This is given here again singular. Then and the teachers were people. And the teachers uses as a plurals, and that's why where that verbs to be's verb also uses here a plural. आता where का आलं? कारण टीचर्स या ठिकाणी प्ल्युरल आलेले आहे म्हणून या ठिकाणी वेअर सुद्धा प्ल्युरल वापरले गेले म्हणून दिस वेअर इज वी कॅन सी दॅट अ प्ल्युरल वर्ब. नाव लेट सी some definitions are given here. Thus we see that the verbs forms show tense, numbers, etc. Here the verb form changes according to the subject. That verb forms, what the verb form shows us? Tense and a number. Verbs form जे असतात त्यात आता दिस वन इज अ रोट, फाउंड, नोज. वी कॅन से दॅट ऑल इज गिवन हिअर लाईक अ मेन वर्ब्स. द वर्ब्सचा प्रॉपर वर्ब्स या ठिकाणी आलेले. आणि नेक्स्ट वन इज गिवन हिअर वॉज, इज, वेअर इज अ टू बीज वर्ब्स. वी कॅन से दॅट हेल्पिंग वर्ब्स. पण हे हेल्पिंग वर्ब्स असताना किंवा मेन वर्ब्स असताना मेन वर्ब्स ते व्ही टूमध्ये सुद्धा वापरलेले असले तरीसुद्धा ते वर्ब्स पाहून त्याच्यामध्ये कोणता टेन्स वापरला आहे किंवा ऑब्व्हियसली तो जो वर्ब फॉर्म आहे तो टेन्स दाखवतो किंवा नंबर दाखवत असतो. लेट्स सी नेक्स्ट वन. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज अ फायनाईट वर्ब. आता वर्ब फॉर्म दॅट इज विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. कधी कधी सब्जेक्ट
कशा पद्धतीने काम करतो, सब्जेक्ट कोणता आला आणि तो सब्जेक्ट आल्यानंतर पुढचा आलेला वर्ब फॉर्म चेंज होतो. मग त्या सेंटेन्सला आपण म्हणतो अ फायनाईट वर्ब, किंवा त्या सेंटेन्समधल्या त्या वर्बला आपण म्हणणारे फायनाईट वर्ब्स. देर आर गिवन सम एक्झाम्पल. यू आर व्हेरी काइंड. यू कॅन सी द एक्झाम्पल इन दिस वे. First one is given here. You are very kind. When, that is, you is a subject is given here, and that this one is given you. Next one is just only uses are very kind. या ठिकाणी यू दिलेला आहे, ऑब्व्हियसली त्याच्यापुढे आर येतो आणि दॅट इज अ कम्प्लीट अ व्हेरी काइंड. यू आर व्हेरी काइंड हे सेंटेन्स आहे. पण याच ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, जर यू आर व्हेरी काइंड इफ द सब्जेक्ट यू इज चेंज टू शी. जर आपण यूचा या सब्जेक्टचा चेंज शीमध्ये केला, किंवा हा जो काही सब्जेक्ट आहे शी हा चेंज केला ऑब्व्हियसली, तर त्या ठिकाणी शी नंतर आर येणार नाही आहे. त्या ठिकाणी तो असलेला वर्ब त्या ठिकाणी बदलणार आहे. त्या ठिकाणी कोणता वर्ब येणार आहे, शी इज व्हेरी काइंड. शी आर व्हेरी काइंड, दिस वन इज रॉंग, हे रॉंग होणार आहे. सी द नेक्स्ट वन. आय डोंट नो. आय डोंट नो. जर आय हा सब्जेक्ट आपण अगेन शीमध्ये चेंज केला तर आय डोंट नो, तर या ठिकाणी चेंज काय होणार आहे, शी डोंट येणार नाही, शी डझंट नो. कारण whenever in a simple present tense, when there is a he she third person pronoun, that any verbs just only having a yes or es, and that times always we use a does. ही शी इट असेल तर त्यावेळेस डज हाच वापरला जातो. वर्बला सुद्धा येस किंवा ईएसच लागतो. देन वेन देअर इज आय यू दे वी, हे जर काही प्रोनाऊन्स असतील ॲज अ सब्जेक्टचं काम करत असतील तर त्याच्यापुढे वर्बला येस किंवा ईएस लागत नाही आणि त्या ठिकाणी डूचं हे काम केलं जातं. डू हाच डू किंवा डोंटच वापरला जातो. ही शी इट असेल तर डज किंवा डझंटच वापरलं जातं. देन थर्ड वन, माय फादर नोज. माय फादर, माझ्या वडिलांना माहिती आहे. नोज, आता माय फादरऐवजी आपण वी घेतला तर वी नो, या ठिकाणी येस येणार आहे का, नाही. माय फादर इज अ सिंग्युलर वर्ब. सिंग्युलर सब्जेक्ट आलेला आहे, त्याच्यामुळे सिंग्युलर आला. एकवचनी जर या ठिकाणी करता आला तर त्याच्या पुढच्या वर्बला येस किंवा येस लागतो. पण इथं वी म्हणजे आम्ही अनेक जण आलेले, वी नो, त्यावेळेस त्याच्यापुढे त्याच्या वर्बला येस किंवा येस लागत नाही. हा वर्ब ॲज अ सब्जेक्टनुसार चेंज होतो. नेक्स्ट वन, आय ॲम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स. आता या ठिकाणी आय ॲम फॉलोईंग, आयचा चेंज जर आपण ही केला तर ऑब्व्हियसली ही ॲम फॉलोईंग येणार नाही. या ठिकाणी काय येणार आहे, ही इज फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स. दिस all these are the changes of a subject and their verbs. जर सब्जेक्ट चेंज झाला तर ऑब्व्हियसली शेजारी आलेला तो वर्बमध्ये सुद्धा चेंज होत असतो. दॅट इज इन, वी कॅन से दॅट द चेंजेस आर जस्ट ओनली फॉर द टू बीज वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स, ऑर द युजेस ऑफ डू डज डीड, किंवा मोस्ट ऑफ डू अँड डज याच्यामध्ये चेंज होत असतो. आणि मेन वर्बमध्ये सुद्धा जर सिम्पल प्रेझेंट टेन्स आला तर त्यावेळेस जर थर्ड पर्सन प्रोनाऊन्स असतील तर ऑब्व्हियसली त्या वर्बला येस किंवा ईएस लागतो. हे मोस्ट ऑफ द आपण 7वीमध्ये शिकलेलं आहे. पण ॲज अ रिव्हिजन म्हणून आपल्याला ही लँग्वेज स्टडी 9th स्टँडर्डला पुन्हा देण्यात आलेली आहे. ही व्यवस्थित जे काय मी सांगितलं ते व्यवस्थित बघायचं आहे, व्यवस्थित ऐकायचं आहे आणि तो अभ्यास तुम्हाला तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करायचा आहे. यू हॅव टू कंप्लीट क्वेश्चन नंबर 5 and 6 ऑल्सो. अगेन यू हॅव टू कंप्लीट क्वेश्चन नंबर 1, 2 and 3 also. That is very easy one, related words and just only punctuation mark. You have to complete all that one. Okay, thank you very much. Bye bye.